अंगणामध्ये आली, तुळशीवृंदावर ठेवलेली 1.25 खंडीची गदा हातात घेतली, गर आकाशात फिरकवली आणि आवाज दिला, हे भगवान परमात्मा, तुम्ही जर आत्ताच्या आत्ता खाली नाही आला तर ही 1.25 खंडीची गदा माझ्या डोक्यात पडेल आणि माझा घात होईल. भगवंताला काळजी वाटू लागली. भगवान परमात्मा खाली आले, 1.25 खंडीची गदा खाली घेतली आणि भगवान परमात्मा खाली उतरले. भक्तावर संकट आल्यानंतर भगवान परमात्मा धावत येतात. पण कोणत्या भक्तावर संकट आल्यानंतर जो भक्त भगवान परमात्मा नामचिंतन करेल, भगवान परमात्मा त्या भक्तासाठी नक्कीच धावून येतो. कारण अजून एक दुसरं सांगून लक्ष देऊ नका. वाक्य लक्षात ठेवा की भगवान परमात्मा आपल्या भक्तावरती किती प्रेम करतो. एकदा महाभारतामध्ये कौरव पांडवांच्या युद्धात एक दिवस चक्रव्यूह बसला गेला. युद्धाला सुरुवात झाली. पांडवांमध्ये अर्जुनाचा मुलगा अभिमन्यू, त्या अभिमन्यूला चक्रव्यूहात जाता येत होतं परंतु बाहेर येता येत नव्हतं. युद्धाला सुरुवात झाली. बघता बघता 2-3 तास निघून गेले. पण त्या अभिमन्यूला, अर्जुनाच्या मुलाला अभिमन्यू, त्या अभिमन्यूला बाहेर येता गेला. शेवटी अभिमन्यूचा घात झाला आणि अभिमन्यू मरणाच्या अवस्थेत रणभूमीवरती पडला. रणभूमीवरती पडलेला असताना त्या दुष्ट जयद्रथाने त्याच्या छातीवरती लाथ मारली आणि जयद्रथ निघून गेला. मग ठरल्याप्रमाणे अर्जुन आपल्या शूरवीर मुलाचा शोध घेत असताना आपला मुलगा रणभूमीवरती मरणाच्या अवस्थेत पडलेला पाहून अर्जुनाला वाईट वाटलं. अर्जुन म्हणतोय, बाळा सांग तुला कोणी मारलं? पण तो अभिमन्यू शूराचा मुलगा होता. अभिमन्यू म्हणतोय, बाबा मी शूराचा मुलगा आहे. मी रणभूमीवरती मरणाला घाबरत नाही. एक तर शूराला रणावरती मरण यावं ही त्याचं भाग्य असतं. एक तर शूराने रणावर जिंकावं, नाहीतर मनावर शूराला ओळखला जातो आणि साधू महात्मा मरणात ओळखला जातो. ज्यावेळेस आकाश लाल होते त्यावेळेस समजावं कोणीतरी साधू महात्मा गेला असावा. तुकाराम महाराज प्रमाण देतात, शूर ओळखावा रणी, साधू ओळखावा मननी. शूर ओळखावा रणी आणि साधू मरणात ओळखला जातो. त्या अभिमन्यूने सांगितलं, बाबा रणावरती मला मरणार ही माझं भाग्य आहे, त्याचं मला वाईट वाटत नाही. पण बाबा मला एकाच गोष्टीचं वाईट वाटतंय की या अवस्थेत त्या जयद्रथाने, त्या दुष्ट जयद्रथाने माझ्या छातीवरती लाथ मारली आणि जयद्रथ निघून गेलाय. बाबा त्या जयद्रथाचा सोड घ्या. असं म्हटल्याबरोबर त्या अभिमन्यूने अर्जुनाच्या मांडीवरती प्राण सोडला. अर्जुनाला अत्यंत वाईट वाटलं. अर्जुनाने त्या क्षणी प्रतिज्ञा केली, उद्या सूर्यास्त होण्याच्या आत जयद्रथ पृथ्वीवर दिसणार नाही आणि जर दिसला तर मी अग्निकाष्ट घेईन. ही प्रतिज्ञा सर्वांनी ऐकली होती. ही प्रतिज्ञा सर्व कौरवांनी ऐकली होती. दुसऱ्या दिवशी ठरल्याप्रमाणे अर्जुन आपल्या शूरवीर मुलाच्या मरणाचा बदला घेण्याकरता निघाला. दिवस हातभर राहिला. काही केलं जयद्रथाचा शोध लागला. कारण कौरवांना माहित होतं की जर अर्जुनाच्या हाती जर जयद्रथ सापडला तर त्याला मरावं लागेल. कौरवांनी काय केलं, त्या जयद्रथाला लपवून ठेवलं होतं. दिवस हातभर मारवायचा लागलाय. काही केल्या जयद्रथाचा शोध लागला. मग अर्जुनाने आपले शब्द खरे करण्याचं ठरवलं. कारण पूर्वीचे लोक खरे बोलत होते. बरोबर ना मामा? पूर्वीचे लोक खरे बोलत होते म्हणून तर भगवान परमात्मा त्यांच्याबरोबर जेवण करत होते, त्यांचे संकट निवारण करत होते, त्यांच्याबरोबर पीठ दळून आणत होते, त्यांच्याबरोबर बोलत होते. कारण पूर्वीचे लोक खरे बोलत होते. आता जर एखादा विचारलं, काय बाळाबाबा कुठे आहे, असतो घरी आणि सांगतो सत्याला आलो आहे. म्हणजे किती लोक खोटं बोलतात. मला एवढंच सांगायचंय की अर्जुन खरा होता, निष्ठावंत भक्त होता. अर्जुनाने आपले शब्द खरे करण्याचे ठरवलं होतं. त्याने काय केलं, लाकडे गोळा केली, अग्निकष्ट तयार केला, अग्नी पेटवली. पण अर्जुन कसा काय म्हणतो ते पाहण्याकरता जयद्रथ आणि सर्व कौरव जमा झाले होते.
अर्जुन कसा काय होतो ते पाहण्यासाठी स्वतः जयद्रथ सुद्धा त्या ठिकाणी आला होता. माणसानं कधी दुसऱ्याचं वाईट चिंतलंय? माणसानं जर ते दुसऱ्याचं वाईट चिंतलं तर देव आपलं नक्कीच वाईट करतो. त्यामुळे जर माणसानं चांगल्याशी चांगलं वागावं आणि वाईट सुद्धा चांगलंच वागावं. नाही तर माणसांचं काय असतं माहिती का? कळल्या का ते दुसऱ्याला सांगत होते? ऐका नाही, लक्ष देऊ नये का? एक जणाचं फार पोट दुखू लागलं, काही केलेलं नाही ना. जिल्ह्याच्या डॉक्टरकडे गेला, तालुक्याच्या डॉक्टरकडे गेला, गावातल्याही डॉक्टरकडे गेला, सर्व दवाखाने औषधं करून बघितली, काही केलेलं नाही ना. शेवटी पुण्याला एका पोटावरच्या डॉक्टरकडे गेला. बाकीचे सर्व डॉक्टर विचारत होते, या बसा, काय दुखतंय तुमचं? पण पुण्याच्या डॉक्टरकडे गेला. डॉक्टरने गेल्या प्रश्न केला, या बसा, काय होतंय? तो म्हणाला, पोट दुखतंय. कशामुळे दुखतंय? तो गृहस्थ म्हणाला, डॉक्टर खरं सांगू का, मी आतापर्यंत 20-25 डॉक्टर केले, पण त्यांनी मला प्रश्न असा विचारलाच नाही की तुमचं पोट कशामुळे दुखतंय. तुम्ही एकच डॉक्टर असे आहे की तुम्ही विचारलं तुमचं पोट कशामुळे दुखतंय. त्यांनी सांगितलं, डॉक्टर तुम्हाला सांगतो, कोणाला सांगू नका. जेव्हापासून माझ्या शेजारच्याने 25 लाखाचा जीसीपी घेतलाय ना, तेव्हापासून माझा पोट दुखतो. म्हणजे किती लोक दुसऱ्याचं वाईट चिंततात. ऐका, माणसाला दुसऱ्याच्या कल्याणात आपलं कल्याण समजावं, दुसऱ्याच्या दुःखात आपलं दुःख समजावं, दुसऱ्याच्या आनंदात आपला आनंद समजावा. अर्जुन कसा काय मरतो ते पाहण्यासाठी सर्व कौरव जमा झाले होते. जयद्रथ सुद्धा त्या ठिकाणी आला होता. अर्जुनाने अनेक कष्ट पेटवला आहे, चिता पेटवली आहे. एक प्रदर्शना पूर्ण झाली, दुसरीही पूर्ण झाली. बघता बघता 4 प्रदर्शना पूर्ण झाल्या. भगवान श्रीकृष्ण परमात्म्याने काय केलं? आपल्या भक्ताचे रक्षण करण्यासाठी सूर्यनारायणावरती आपले सुदर्शन चक्र आड टाकलं. बघता बघता 5 फेऱ्या पूर्ण झाल्या. आता अर्जुन चितेमध्ये उडी टाकणार तेवढ्यात भगवान परमात्म्याने काय केलं तर सुदर्शन चक्र बाजूला काढलं आणि आवाज दिला, अर्जुना अरे बघतोस काय? तो सूर्य आणि तो जयद्रथ समोरासमोर ठार मारता जयद्रथाला. भक्ताचे रक्षण करण्यासाठी भगवान परमात्म्याने सुदर्शन चक्र आड टाकलं. मला एवढं सांगायचंय की जो भक्त चिंतन करतो, भगवान त्याच्यावरती संकट होत नाही, त्याला कुठल्याही प्रकारचं क्षीण होऊ देत नाही. तुकारामाला दुसऱ्या अक्षराला सांगतात, मग तो होऊन दीक्षिण आड घाली सुदर्शन. माणसाला भगवंताचं नामचिंतन अनन्य भावने करावं. एक वेळ जीव गेला तरी चालेल, परंतु भगवंताची भक्ती करण्यासाठी नाही पाहिजे. काढण्याकरता दुसऱ्याला सांगतो, नीट लक्ष देऊ नये का? एक दिवस काय झालं तर एक मित्र आपल्या मित्राच्या घरी भोजनाकरता निघून गेला. जाताना जवळ होतं म्हणून पायपायच गेला. अशा गप्पा लागल्या, जेवण झालं, इतक्या गप्पा लागल्या 10:30 वाजले. मित्राने सांगितलं, तुला जायचं असेल तर लवकर जा, नाहीतर उद्या सकाळी उठून जा. तो म्हणाला, सोड तुझ्या गप्पा, मी जाणार. म्हणजे परत गप्पा लागल्या. बघता 12:30 वाजले. मित्र म्हणाला, अरे 12:30 वाजले, घरी जाय, वाट आई वडील वाट पाहत असतील. निघाला. घरी जाण्याकरता एक घोडा उलटायचा होता, म्हणजे पार जायचा होता. ओढ्याच्या वरती आलाय. घोडा उतरण्याची त्याला सुरुवात केली. त्याच्याच पायाच्या चपलेमुळे त्याच्या अंगावरती वाळूचे खडे उडू लागले. गडी घाबरला. ओढा उतरून चढेपर्यंत राम भजन करत होता. ओढा उतरून वरती आला. राम म्हणायचं, भगवानाचं नामचिंतन सोडून दिलं, बाह्य सिनेमाचे गाणे म्हणू लागला. म्हणजे लोकांचं काय झालंय माहिती का? अंगाला आला ताप
तर देवा तू माझा आणि अंगात झालेला ताप तर तुम्हीच म्हणा. देवा मी तुझ्या बापाचा आहे बाप. असं केल्याने भगवान परमात्मा आपले संकट बाजूला करणार नाही. भक्तांना जर भगवंताचं नामस्मरण अनन्य भावाने केलं तर भगवान परमात्मा त्या भक्तावरती संकट येत नाही आणि आलेले संकट 12 वाटाने पडून लावतात. माऊली हरिपाठामध्ये सांगतात हरि उच्चाराने मंत्र बैठात पळे जर भगवंताचं नामस्मरण करेल असेल तर भगवान परमात्मा ते संकट दूर करतो. पण तुम्ही म्हणाल कोणत्या नामाचं नामस्मरण करायचं? महाराज सांगतात ते नाम असो खरे रामकृष्ण गोविंद वाचेची सतत जपी आहे. रामकृष्णाने विठ्ठल केशवा मंत्र हा जपावा सर्व काळ. महाराज सांगतात रामकृष्णाने या मंत्राचा जप करावा. नाही जमलं तर राम राम या नामाचा जप करावा. जर वाल्या कोळ्याचा वाल्या ऋषी होऊ शकतो तर आपल्या साध्या सामान्य माणसाचा एक माणूस का होऊ शकत नाही? त्या एका गुरे चालणाऱ्या माणसाने भगवंताची निष्ठावंत भक्ती केली होती. काढण्याकरता दृष्टांत पूर्ण समजून लक्ष दिले का? त्या गुरे चालणारा माणूस रोज सकाळी उठायचा, गाया घ्यायचा आणि ओढ्यावरती निघून जायचा. गाया चरायला सोडल्यानंतर ओढ्यावरती आंघोळ करायचा. ओढ्यावरती आंघोळ करायचा, तोंडात गुळणी घ्यायचा आणि भगवान महादेवाच्या पिंडीवरती नेऊन टाकायचा. असं करता करता तब्बल 12 वर्ष पूर्ण झाली. आता 12 वर्ष पूर्ण झाली म्हणजे एक तप पूर्ण झालं. असं करता करता तब्बल 12 वर्ष पूर्ण झाली. एक दिवस पार्वती मातेने विचारलं, स्वामी अहो रोज सकाळी गुरे चालणारा माणूस येतोय, तुमच्या अंगावरती गुळणी टाकतोय आणि त्याच्या आधी पहाटे 4 वाजता भगवान शंकरावरती निष्ठावंत प्रेम करणारा एक साधू येतोय. नाही तर या नगरीचा राजा येतोय, तुमची एका सात पूजा करतोय, शिवलीला अमृत वाचतोय, पंचामृताने स्नान घालतोय, आता भगवंताचे नामचिंतन करतोय, शिवलीला अमृत वाचतोय. मग मला सांगा ना, जो शिवलीला अमृत वाचतोय, पंचामृताने स्नान घालतोय, तो तुमचा खरा भक्त की जो तोंडा अंगावरती गुळणी टाकतो तो तुमचा खरा भक्त? भगवान शंकर म्हणतात, पार्वती अगं जो माझ्या अंगावरती गुळणी टाकतोय ना तोच माझा खरा भक्त. पार्वती माता म्हणतात, अहो साध्या वेळेवरती पूजा सुद्धा करत नाही आणि तो तुमचा भक्त आणि एवढ्या मोठ्या देशाचा एवढ्या मोठ्या प्रदेशाचा राजा तुमची एका साम पूजा करतोय, तो तुमचा भक्त नाही असं का? पटवून द्या. भगवान शंकर म्हणतात, बघू द्या राजाची मुलगा. ठरल्याप्रमाणे पहाटे 4 वाजता राजा उठलाय, स्नान वगैरे केलं आणि भगवान शंकराच्या मंदिरात आलाय. पंचामृताने स्नान करू लागला. भगवान शंकराने वायुदेवाला आज्ञा केली. बघता बघता वादळ सुटलंय, विजांचा गडगडाट चालत झालाय, मेघगर्जनेला सुरुवात झाली. मंदिर डगमगू लागले. मंदिरातील सर्व घंटे हातात, त्रिशूळ हातात, डमरू वाजतंय. हे सर्व प्रकरण पाहून राजा आपल्याची मोठी धरून पडून गेला. मग ठरल्याप्रमाणे गुरे चालणारा माणूस ओढ्यावरती आलाय, अंघोळ केली, तोंडामध्ये गुळणी घेतल्याने भगवान शंकराच्या मंदिरामध्ये प्रवेश करणार. हाच प्रकार चालू आहे. विजांचा गडगडाट होतोय, मेघगर्जनेला सुरुवात झाली, वादळ सुटले, मंदिर डगमगतंय, त्रिशूळ हलतोय, डमरू जोरजोरात वाजतोय. हे सर्व प्रकरण पाहून राजाने विचार केला, झोपले का? गुरे चालणाऱ्या माणसाने विचार केला, भगवंताने आपल्याला हा जग कशासाठी दिला आहे? भाषणा करता दिलाय का भोजना करता दिलाय? कशा करता दिलाय? बोलवणं भोजना करता, भजना करता दिलाय.
भगवान परमात्म्याने आपल्याला हा दिवस जर भजनाकरता दिला असेल तर मी मेलो तरी चालेल, परंतु माझ्या भगवान परमात्म्याला धक्का सुद्धा लागू देणार नाही. मी मेलो तरी चालेल, परंतु माझ्या शंभू राजांना धक्का सुद्धा लागू देणार नाही. देह जावो अथवा राहो, पांडुरंगी दृढ पाहो. मी मेलो तरी चालेल, परंतु माझ्या भगवंताला मी धक्का सुद्धा लागू देणार नाही. माझ्या हा देह मला भगवंताने कशासाठी दिलाय? भजना करता दिलाय. एक ना एक दिवस हा देह जाणार आहे. हा देह नाशिवंत मन मुद्राचा बनणार, वर जन्म घातलेल्या कर्म घटिकांचा सांगणार. एक ना एक दिवस जाणार आहे. मी मेलो तरी चालेल, परंतु भगवान शिवशंकरांना धक्का सुद्धा लागू देणार नाही. मला अभंगाच्या शिवाच्या चरणात सांगताय, तुका म्हणे प्राण त्याला देवासी अर्पण, मग तो होऊन दिवशी आढळली सुदर्शन. माणसाच्या जीवनात एक वेळेस पंगत चुकली तरी चालेल, अभिषेक महाराज, पंगत चुकली तरी चालेल, परंतु माणसाच्या जीवनात संगत चुकली नाही पाहिजे. पंगत जर चुकली तर बस एक दिवस उपाशी राहील, एक दिवस त्याला त्रास होईल. पण जर संगत चुकली तर आयुष्यभर त्रास भोगावा लागेल. काढण्याकरता दुसऱ्याच सांगत होतो, नीट लक्ष देऊ नका. एक कावळा रोज सकाळी उठायचा, एका झाडावरती जाऊन बसायचा. त्या झाडावरती एक राजहंस राहत होता. ते राजहंस रोज सकाळी उठायचे आणि तलावामध्ये निघून जायचं. कावळ्याने आणि त्या राजहंसाने मैत्री केली, घट्ट मैत्री जमली. एक दिवस काय झालं, उन्हाळ्याचे दिवस चालू झाले होते. त्या कावळ्याने काय केलं, सांगितलं राजहंस, चल आपण आज फिरायला जाऊ. सकाळी सकाळी फिरायला निघले. दुपारचा कडाक्याचं ऊन पडलंय. आता कुठेतरी विश्रांतीला थांबलं पाहिजे. पाणी पाहून थांबले. आंब्याचं झाड होतं. त्या आंब्याच्या झाडाचा मालक, त्या वावराचा मालक त्या ठिकाणी झोपला होता. तो राजा सुद्धा शिकारी करण्याकरता आला होता. दुपारची वेळ होती. उन्हाळ्यात कडाक्याचं ऊन पडले होतं. काहीतरी विश्रांती म्हणून तो राजा त्या आंब्याच्या झाडाखाली झोपलेला होता. राजहंस आणि कावळा त्या झाडावरती जाऊन बसले. एका फांद्यामध्ये कावळा बसला, एका फांद्यामध्ये राजहंस बसला. दुपारचे 12 वाजले. झाडाचे पानं हलले की राजाच्या अंगावरती उन्हाच्या झळा लागायच्या. राजहंसाने विचार केला, जर असंच ऊन लागत राहिलं तर त्या राजाची झोप मोडेल. आपण त्याला सावली दिली पाहिजे. राजहंसाने काय केलं, पंख पसरवले आणि राजाला पूर्ण सावलीमध्ये धरलं. पण कावळा उठला आणि राजहंसाच्या शेजारी येऊन बसला. आता कावळ्याचा गुण काय असतो, ज्या ठिकाणी बसला त्या ठिकाणी काय करायचं, काय करायचं, विष्ठा करायची. बरं, एवढाच त्याचा गुणधर्म नाही तर एकदा ती विष्ठा केली भुरकून उडून जायचं. राजा झोपलेला होता. कावळा येऊन बसला, विष्ठा केली, राजाला बरोबर गंध लावला. राजाची झोप मोडली. राजा वरती बघतोय, कावळा उडून गेलेला आहे आणि राजहंस बसलेला आहे. राजाला वाटलं, राजहंसाने विष्ठा केली. राजाने बाण काढला आणि राजहंसाला ठार मारले. आता मला सांगा, चूक कोणाची होती? चूक कोणाची होती? चूक कोणाची होती? इकडे चूक कोणाची होती रे? तुमचं चुकीचं. चूक कावळ्याची नव्हती, तर चूक राजहंसाची होती. त्याला संगत कोणाची केली होती? मग चूक कोणाची होती? त्यामुळे जीवनात पंगत चुकली तरी चालेल, पण जीवनात संगत चुकली नाही पाहिजे. जीवनात पंगत चुकली तरी चालेल, पण जीवनात संगत नाही चुकली पाहिजे. चालू असलेला अखंड हरिनाम सप्ताह, या सप्ताहाचा हा सप्ताह करायचा कशा करता? हा सप्ताह करायचा कशा करता? या 8 दिवसात एखादा तरुण जर व्यसनमुक्त झाला तर सप्ताह विनाकारण नाही. समाज वागण्याने, बोलण्याने, खाल्ल्याने, पिल्याने सुधरावा, संतांची जाण आहे. समाज वागण्याने, बोलण्याने, खाल्ल्याने, बसल्याने, उठल्याने, बसल्याने सुधरावा ही संतांची जाण आहे. पण हा सप्ताह करायचा कशा करता? तर एखादा तरुण व्यसनमुक्त झाला पाहिजे.
नाही या 8 दिवसात अख्खं गाव माळकरी झालं तरी चालेल, पण एखादा तरुण जरी माळकरी झाला तर हा सत्ता विनाकारण नाही, तर आपण जो सत्याला पाहण्याकरता विना ठेवतो ना त्या सत्याला विनाश करत नाही. यथामते येते अवकाश जे गुरुवारांच्या मुखाने ऐकलेलं आहे ते सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. खरं तर प्रवचन भूमिका जायचं होतं, पण म्हणून